नमस्कार बंधू आणि भगिनींनो. आपण कालच्या भागामध्ये बघितले सनातन म्हणजे नेमके काय. तर उत्तर काळामध्ये वैदिक वैदिक काळ नष्ट होत गेला आणि इसवी सन पूर्व 700च्या आसपास झेलम आणि चिनाब नदीच्या काठावरती महाराजा पोरस यांचे साम्राज्य उदयास आले. त्यांचे मामा अंभिराज तक्षशिलेमधले त्यांचे जवळचे नातेवाईक सख्खे मामा यांनी काय केलं की इसवी सन पूर्वच्या काळामध्ये सिकंदरसारख्या परकीयाला आमंत्रित केलं आणि आपल्या स्वार्थापायी त्यांनी भारतीय सीमेमध्ये या सिकंदरसारख्या महादुष्ट अशा व्यक्तीला, राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्तीला भारतामध्ये आमंत्रित केलं. का की आपल्याला महाराजा पोरस यांचे राज्य किंवा पूर्ण भारतावर स्वतःचे आधिपत्य या दृष्टीनं ह्या आंबीने मूर्खपणा केला आणि आपल्याच भाषेच्या विरोधामध्ये शस्त्र उचलून परकीयाला सहाय्य केले आणि ह्या सिकंदरबरोबर भारतामध्ये अनेक जाती व्यवस्था भारतात आली. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती निर्माण होऊन भारत हा खंडित होण्याला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये मग 18 पगड जाती वगैरे निर्माण झाल्या. आता बाकीच्या जाती तर तुम्हाला माहीतच आहे, मी सांगायला नको. तरीही वर्णव्यवस्थेला छेद दिला गेला आणि या ठिकाणी अनेक जातीची उत्पत्ती झाली आणि हळूहळू या दोघांच्या युद्धामध्ये झेलमच्या साह्याने महाराजा पोरस यांनी सिकंदरचा पराभव केला आणि सिकंदरचा सरसेनापती निकोलस या सेलुकसच्या साह्याने अंभिराजाने महाराजा पोरस यांचा वध केला आणि या ठिकाणावर 16 जनपदाचा भाग जो भविष्यामध्ये आचार्य चाणक्याच्या साह्याने चंद्रगुप्त याने हिंदू धर्माची धुरा सांभाळली आणि काही काळ हा सनातन धर्म टिकून राहिला. पण तोपर्यंत जातीव्यवस्थेचं विष भारतीय समाजव्यवस्थेवर चांगल्याच प्रकारे भूत करून होतं आणि हे करत असताना सेलुकसच्या काळामध्ये या ठिकाणी अनेक राज्य निर्माण झाली, ज्याच्यामध्ये आदिलशाही आहे, कुतुबशाही आहे, निजामशाही आहे, अशा अनेक शाह्या या काळामध्ये निर्माण झाल्या. त्याला बहमनी राज्यपद्धती असे म्हटले जाते. आणि याच काळामध्ये जी मंदिरामध्ये जाण्याची प्रथा आहे ती कशी सुरू झाली तुम्हाला सांगतो. ज्या व्यक्तीला मंदिरामध्ये जायचं त्यांनी कर द्यायचा. कर देऊन मंदिरामध्ये प्रवेश करायचा, मंदिरातल्या देवाचं दर्शन घ्यायचं आणि ही हळूहळू जातीव्यवस्थेला एक कीड लागल्याचं स्वरूप या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. ज्याने सोन्याच्या मोहरा दिल्या त्याच व्यक्तीला मंदिरामध्ये प्रवेश दिला जायचा. मग हे सिकंदरचे सैन्य काय करायचं की ब्राह्मणाला वेठीस धरायचं आणि तुम्ही त्यांच्याकडून कर घ्या, तुमच्या लोकांकडून कर घ्या, त्यांनाच मंदिरामध्ये प्रवेश द्या. ही हळूहळू प्रथा निर्माण झाली आणि त्या प्रथेमुळे काय झालं की समाजव्यवस्था आणि जातीव्यवस्था निर्माण झाल्याचं या ठिकाणी निदर्शनास येत आहे. आणि बरेचशा गरीब लोकांना, जे शूद्र आहेत, ह्या लोकांना
त्या काळामध्ये दलित वगैरे म्हटलं जायचं. मग त्याच्यामध्ये ह्या लोकांकडे पैसे नसायचे, सोने नसायचे आणि ह्यांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नसे. हळूहळू त्याचं स्वरूप धर्मग्रंथामध्ये जे लोक, ज्याला आपण कर्मठ समाज म्हणायचो, समाजामध्ये जे लोक असतात जे स्वतःचं वर्चस्व कायम करण्यासाठी आम्ही सांगू तीच पूर्व दिशा, असं हळूहळू रूढ होत गेलं. आणि काही ब्राह्मण समाजामधल्या लोकांनी याला शस्त्र म्हणून उपयोग करायला सुरुवात केली. समाजामध्ये त्यांचं वर्चस्व वाढलं आणि आम्ही जे सांगू तीच पूर्व दिशा असं काहींचं मत झालं. त्यामुळे मग दलित समाजावर तो अन्याय होऊ लागला, त्यांना मंदिरामध्ये जाता येऊ नव्हतं लागलं. आणि या कराच्या साह्याने करोडो रुपये या सिकंदरच्या लोकांनी, आलेल्या मुघल लोकांनी भारतामधून सोन्याचे थैलीच्या थैले हत्ती घोड्यावर, उंटावर यांना नेता येत नव्हते, एवढं यांनी धन आपल्या भारतातून लुटून नेलं आणि ही जाती व्यवस्था रुजायला सुरुवात झाली. हळूहळू या जाती व्यवस्थेने उग्र रूप असे धारण केलं आणि समाजामध्ये जाती व्यवस्थेची कीड लागली आणि लोकांचा गैरसमज धर्मग्रंथाशी निगडीत झाला की भारतीय धर्मग्रंथामध्ये जाती व्यवस्था आहे आणि त्यामुळे जाती व्यवस्थेमुळे काय झालं आहे की सर्वसामान्य जनतेवर अन्याय होऊ लागला, दलित लोकांवर अन्याय होऊ लागला, असं त्या ठिकाणी म्हणण्यास सुरुवात झाली. आणि याच गोष्टीचा, जाती व्यवस्थेचा फायदा सगळ्यात मोठा इंग्रजांनी घेतला. त्यांनी आपलं राज्य 150 वर्ष या देशावर स्थापित केलं आणि या जाती व्यवस्थेच्या बळावर त्यांनी भारतामध्ये अनेक उद्रेक घडवून आणले. आपल्यातली आपल्यातच त्यांनी लढाया करून स्वार्थ मिळवला. त्यांनी या कास्ट व्यवस्थेला काय केलंय की खतपाणी घालून त्याचं स्वरूप उग्र असं बनवलं, ज्याला आपण म्हणू की वटवृक्ष बनवला या इंग्रजांनी. आणि त्याचं रूपांतर आज खरोखर महावृक्षामध्ये झालेलं आहे. आपल्याला ही जाती व्यवस्था जड चालली आजच्या घडीला आणि आपण खापर फोडतोय आपल्या भारतीय सनातन धर्मग्रंथावर. तुम्ही विचार करा, ज्यांना 1600च्या काळापर्यंत ज्यांच्याकडे एक शास्त्रज्ञ नव्हता, त्यांनी चोरी केलेल्या धर्मग्रंथाच्या साह्याने अनेक शास्त्रज्ञ निर्माण झाले आणि नाव सांगतायत की आमच्याकडे हा शास्त्रज्ञ जन्माला आला, तो शास्त्रज्ञ जन्माला आला. यांच्याकडे कोणते शास्त्रज्ञ मला सांगा, 15व्या शतकापर्यंत यांच्याकडे एकही शास्त्रज्ञ नाही आहे. आपल्या शेजारी चायनाकडे सुद्धा एखादा शास्त्रज्ञ नाही आहे. हालाकी ते आपल्या भारतामध्ये शिकलेले लोक आहेत त्याच्यावर, पण त्यांच्याकडं सुद्धा असं कोणी सायंटिस्ट नाही, असं कुठलाही शास्त्रज्ञ नाही की ज्यांनी शोध लावला म्हणून. आपल्या भारतीय धर्मग्रंथानुसार आपल्याकडे विजेचा शोध लावणारे अगस्त्य महर्षी होते. त्यानंतर विमानाचा शोध लावणारे महर्षी भारद्वाज होते. प्लास्टिक सर्जरीचा शोध लावणारे सुश्रुत, चरस असे अनेक महर्षी होऊन गेलेले आहेत. आणि ह्यांना त्या काळामध्ये ऋषीमुनी म्हटलं जायचं आणि इंग्रजी भाषेमध्ये यांना शास्त्रज्ञ म्हटलं जायचं. तुम्ही दोन्हीची तुलना करून बघा, ऋषीमुनी आणि शास्त्रज्ञ काय संबंध आहे. त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं वाहन असेल की ज्याच्या साह्याने महर्षी व्यासांनी पूर्ण पृथ्वीची परिक्रमा केली आणि तंतोतंत
त्या प्रत्येक भारताच्या भागाची, जगाच्या भागाची त्यांनी अशी विशिष्ट प्रकारे नोंदणी केलेली आहे. भारत कुठल्या भागामध्ये आहे, हिंदूकुश कुठं आहे, हिमालय कुठं आहे, हिंद महासागर कुठं आहे, हिंद महासागरला त्या काळामध्ये कुठल्या नावानं ओळखायचे, पॅसिफिक महासागराला कुठल्या नावानं ओळखतात, प्रशांत महासागर कुठल्या समुद्राला म्हणतात, हे त्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या पद्धतीनं लिहून ठेवलं. मग त्यांच्याकडं असं कुठलं साहित्य होतं? महर्षी व्यासांनी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण ही जी लिहिली, ही कुठल्या आधारे लिहिली? त्याची कधी अभ्यास केलाय का आपण? नाही. मग आपण कसं म्हणतो की आपले धर्मग्रंथ चुकीचे आहेत? कधी तुम्ही वाचले? नाही. लोकाच्या सांगण्यावर, लोकाच्या बोलण्यावर आपण विश्वास ठेवून आपण काय केलं की आपल्याच धर्मग्रंथाला, आपल्याच संस्कृतीला आपण नाव ठेवतो आहोत. का तर आपल्याला त्याचं ज्ञान नाही. तुम्ही संस्कृत वाचा, शासनाला सांगा, भारत सरकारला सांगा, महाराष्ट्र शासनाला सांगा की घरोघर प्रत्येक गल्लीबोळामध्ये संस्कृतचे विद्यालय सुरू करा, जेणेकरून आम्हाला आमच्या धर्माचं ज्ञान मिळेल, आमच्या धर्मग्रंथाचं आम्हाला पठण करण्याची संधी मिळेल. का आपण ती इंग्रजी डोक्यावर घेऊन उड्या मारतोय? ठीक आहे ना, वाचायला हरकत नाही, समजून घ्यायला हरकत नाही. माझं हे म्हणणं नाही की तुम्ही शिकू नका, शिका, हरकत नाही. जागतिक लेवलला ती भाषा चालते, तिचं ज्ञान असणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर आपल्या भाषेचं ज्ञान असणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याच समाजावर जातीव्यवस्थेची आपल्याला जी कीड लागलेली ती नष्ट करता येईल. तुम्ही ती भाषा शिका, शासनाला सांगा, आंदोलन करा वाटल्यास, किंवा ही भाषा आम्हाला शिकू द्या, आम्हाला आमचे धर्मग्रंथ वाचण्याला परवानगी द्या. तुम्ही शाळा काढा, जशा गल्लीबोळामध्ये इंग्लिश स्कूल झाल्यात, त्या मदरसा झाल्यात, तशा गुरुकुल पद्धतीची व्यवस्था आम्हाला निर्माण करून द्या, जेणेकरून आम्ही आमची हिंदू संस्कृती जपण्याचा प्रयत्न करू आणि आम्हाला ते ज्ञान मिळेल जे मॅक्स मुलरसारख्या गद्दाराने त्याच्यामध्ये घाण करून ठेवली, ती आम्हाला बाहेर काढून फेकता येईल. त्याने जे मनुस्मृतीमध्ये किंवा इतर भारतीय ग्रंथामध्ये जी खाडाखोड केलेली आहे, जी त्याने विकृती निर्माण केलेली, महिलांबद्दल, दलित समाजाबद्दल जी त्याने विकृती निर्माण केली मॅक्स मुलरने, ती काढून फेकता येईल. त्या मनुस्मृतीचं मंथन करता येईल. त्याच्यामध्ये आम्हाला आमची जी खरी स्वरूप आहे ते आम्हाला आणता येईल. हा प्रयत्न करा, जेणेकरून आपलं संस्कृती टिकल, आपलं भारतीय तंत्रज्ञान टिकल, ज्ञान टिकल, जेणेकरून पूर्वीसारखा भारतामध्ये सोन्याचा धूर निघेल, अशी काही व्यवस्था निर्माण करा. माझी शासनाला विनंती आहे की शासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यायला हरकत नाही, जेणेकरून हे मंथन होणं गरजेचं आहे. मॅक्स मुलरसारख्या हरामखोराला आता तर शिक्षा देऊ शकत नाही, पण त्याचा आत्मा शोधून जर समजा धर्मग्रंथाच्या साह्याने तसं जर काही करता आलं तर अवश्य करायला तयार मी प्रयत्न करीन. कारण त्याच्या शरीराला यातना देऊन उपयोग नाही आहे. त्याचा आत्मा शोधावा लागेल, त्याने असं का केलं. आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्या धर्मग्रंथाचा उपयोग करावा लागेल की मॅक्स मुलरने असं का केलं. तर त्यांना फक्त काय करायचं होतं, आपल्या देशाला गुलाम बनवायचं होतं. जोपर्यंत तुम्ही आपले धर्मग्रंथ, आपली संस्कृती जपणार नाही, तोपर्यंत तुम्ही परत एकदा गुलाम होण्याच्या अवस्थेमध्ये येऊन गेलात, हे निश्चित आहे. 2014च्या अगोदर तुम्ही त्याच परिस्थितीमध्ये होता
की तुम्ही गुलाम झाले असता. परंतु संधी आहे, त्या संधीचा फायदा घ्या. शासनाला विनंती करा किंवा प्रत्येक ठिकाणी गुरुकुल निर्माण करून आम्हाला आमचे धर्मग्रंथ वाचण्याची संधी मिळाली पाहिजे. आम्हाला त्याचं ज्ञान मिळालं पाहिजे, जेणेकरून आम्ही परत कुठल्याही देशाचे गुलाम होणार नाहीत. हे तुम्ही शासनाला स्पष्ट सांगा. आणि हीच जाती व्यवस्था इंग्रजांनी वापरून आपल्या देशावर 150 वर्ष राज्य केलं. मला सांगा, त्या काळामध्ये सुद्धा आपल्याकडे गुरुकुल पद्धती होती. मग ही हाणून पाडण्याचं काम स्वातंत्र्योत्तर काळामध्ये त्या पंडित नेहरूला कळत नव्हतं का? त्यांनी आपली पद्धती सुरू करायची नाही. तो पण लालची झाला, त्याला कळालं नाही मूर्खाला. त्यांनी राज्याचा वापर करून घेतला जनतेचा आणि ही जाती व्यवस्था कायम ठेवली. आणि याच आधारावर त्याने काय केलं की राज्यकारभार चालवला. त्यांनी 70 वर्ष लुटलं भारताला. मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये पंडित नेहरूचा काळा चिठ्ठा सांगणार आहे, अवश्य बघा. त्यांनी कुठल्या पद्धतीने इंग्रजांचे तत्त्वज्ञान वापरून भारताला लुटलं. आजही त्याचा परिवार लुटतोय आणि त्याच्याच पंडित नेहरूच्याच अधिकाराचा वापर जर केला आजच्या घडीला, तर गांधी परिवाराला या ठिकाणी वारस म्हणून वावरता येऊ शकत नाही. हे मी तुम्हाला सांगेल पुढल्या भागामध्ये. त्याचं कारण काय आहे तेही सांगा. जय हिंद, जय भारत, जय सनातन. धन्यवाद.